हॅलो एव्हरीवन, तर मी आज बनवत आहे कुड्याच्या फुलांची भाजी. होऊ शकते खूप जणांनी या भाजीचं नाव सुद्धा ऐकलेलं नसेल, पण ज्यांना या भाजीबद्दल माहित आहे किंवा ज्यांनी ही भाजी बनवायची असेल, ही रेसिपी खास त्यांच्यासाठी आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, या प्रकारची ही फुलं असतात जी जंगलामध्ये साधारणतः मिळतात. ही एक प्रकारची रानभाजी आहे. तर सर्वात आधी ही फुलं आपल्याला छान प्रकारे उकडून घ्यायची आहे. उकडून झाल्यानंतर त्याच्यातलं पाणी काढून आपल्याला बाजूला काढून घ्यायची. पुन्हा सेम प्रोसिजर, पुन्हा त्यात पाणी टाकून पुन्हा उकडून घ्यायची आहे. जवळपास 3-4 वेळा पाणी चेंज करून आपल्याला ही फुलं उकडून घ्यायची आहे. या प्रोसिजरमुळे भाजीचा पूर्ण कडूपणा निघून जाईल. फुलं 3-4दा उकडून झाल्यानंतर त्यामध्ये थंड पाणी टाकायचा. फुलं हाताने छान प्रकारे मिक्स करून घ्यायची व हाताने छान पिळून घ्यायची. पिळून झाल्यानंतर फुलांना हाताने छान मोकळं करून घ्यायचं. रानभाज्या आपल्या शरीरासाठी खूप जास्त प्रमाणात हेल्दी असतात. सहजासहजी शहरामध्ये रानभाज्या मिळणं इम्पॉसिबलच झालं आहे. तुम्ही ही भाजी कधी खाल्ली आहे का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. चला तर आता फोडणीची तयारी करूया. एका कढईमध्ये जवळपास 3 मोठे चमचे तेल घेतलेले आहे. तुम्ही जर ऑइल कमी खात असाल तरी सुद्धा चालेल. लक्षात घ्या, ही फुलं कडू असल्यामुळे आपण जवळपास 3-4दा या फुलांना उकडून घेतलेलं आहे. तेल आता छान प्रकारे गरम झालं आहे. तर भाजीला आपल्याला जिऱ्याची फोडणी द्यायची आहे. जिरे छान तळतळलं की त्याच्यामध्ये कांदे टाकायचे आहे. कांद्याचं प्रमाण आपल्याला जास्त घ्यायचं आहे. मी इथे 3 मोठ्या साईजचे कांदे वापरलेले होते. कांद्याला छान गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. कांदे आणि टोमॅटो जेवढे जास्त वापराल तेवढी भाजी कडू लागणार नाही. आपले कांदे आता छान प्रकारे फ्राय झालेले आहेत. तर त्यामध्ये हळद, मीठ आणि तिखटसुद्धा आपण टाकलेलं आहे. सर्व मसाले छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे व 2 मिनिटे ते शिजवून घ्यायचे आहे. नंतर त्यामध्ये 2 मोठ्या साईजचे टोमॅटो टाकलं व उकळलेली कुड्याची फुलंसुद्धा त्यामध्ये मी टाकलेली होती. फुलांना छान एकजीव करून घेतलं, जेणेकरून टाकलेले सर्व मसाले त्या फुलांना. नंतर त्यामध्ये 1 चमचाभर साखर सुद्धा टाकलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. पुन्हा भाजी छान प्रकारे मिक्स करून घेतली व पुन्हा 5 मिनिटं शिजू दिलेले आहे. नंतर कोथिंबीर छान बारीक कापून भाजीमध्ये टाकून घेतलेला आहे. व्हिडिओज आवडत असतील तर लाईक व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तयार आहे आपल्या कुड्याच्या फुलांची भाजी.